नमस्कार. फळे, भाजीपाला आणि त्यांच्या पदार्थाची नासाडी हा टॉपिक आत्ता आपण पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये पुढील घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये फळे, भाजीपाला व त्यांचे पदार्थ नासवण्यास जबाबदार घटक, त्याचबरोबर फळे, भाजीपाला यापासून तयार केलेले पदार्थ आणि त्यांची नासाडी कमी करण्याचे उपाय हे आता आपण पाहणार आहोत. फळे आणि भाज्या नासवण्यास जबाबदार सूक्ष्म जीवजंतू, यामध्ये फळे आणि भाज्यांचा वर्षभर आहारात समावेश असणे गरजेचं असतं. त्या दृष्टीने विविध पदार्थांच्या संस्करणाला अलीकडे खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. निकोलस अपार्ट या शास्त्रज्ञाने संस्करणावर सुरुवातीला प्रयोग केले युद्ध परिस्थितीच्या काळामध्ये. त्यानंतर 1860 लुई पाश्चरने दाखवून दिलं की खाद्यपदार्थ हे सूक्ष्म जीवजंतूमुळे खराब होतात. फळे, भाज्या आणि त्यांचे खाद्यपदार्थ साठवणुकीमध्ये खराब होतात, कारण त्यांच्यामध्ये विकरांमुळे भौतिक आणि रासायनिक बदल हे होत असतात. योग्य संस्करण पद्धतीचा जर आपण वापर केला आणि पदार्थ जर साठवले तर पदार्थातील सूक्ष्म जीवजंतू त्यांना अनुकूल स्थिती जर मिळाली तर ते सक्रिय होतात आणि त्या सूक्ष्म जीवजंतूमुळे पदार्थामध्ये विषारी द्रव्य तयार होतात, वायू निर्माण होतात आणि असे पदार्थ खाण्यास लायक राहत नाहीत. सर्वसाधारणपणे पदार्थ खराब करण्यास जबाबदार असणारे जे घटक आहेत ते अतिसूक्ष्म असून त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. सर्वसाधारण फळे आणि भाज्या खराब करणारे जे घटक आहेत त्यामध्ये बुरशी, जीवाणू, यीस्ट किंवा कवक किंवा खमीर त्याला म्हणतात, यांचा समावेश होतो. आणि चौथा घटक जो आहे तो म्हणजे विक्रे किंवा एन्झाइम्स. यामधला पहिला घटक जो आहे तो म्हणजे बुरशी. त्याला फंगस किंवा मोल्ड असंही म्हटलं जातं. बुरशी हे बहुपेशीय कवक आहे आणि आपणाला सहजपणे डोळ्याने दिसू शकतं. सर्वसाधारणपणे कोंदट जागा असेल किंवा मध्यम तापमान असेल तर अशा वेळी अन्नपदार्थावर बुरशीची वाढ होते आणि ती पांढऱ्या करड्या रंगाची, तपकिरी, मऊ अशा स्वरूपाची असते. त्याला आपण बुरशी म्हणतो. अनेक बुरशीचे तंतू जे आहेत ते सर्वसाधारणपणे एकत्र येतात आणि नंतर सुरुवातीला धाग्यासारखी व नंतर जाळीदार अशी वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. सर्वसाधारणपणे बुरशीला वेगवेगळे रंग दिसतात. बुरशीचे प्रजनन जे आहे ते लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सर्वसाधारणपणे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर अशा वेळी बुरशीची वाढ ही झपाट्याने होते. हानिकारक बुरशी जे आहेत त्यांची वाढ झाल्यामुळं जेली, जॅम, मुरांबा यासारख्या आम्लयुक्त पदार्थ जे आहेत यांच्यावर वाढ होते आणि ते खराब होतात. सर्वसाधारणपणे आपल्याला बुरशीचा जर नाश करायचा असेल तर 65 डिग्री सेल्सिअस आणि त्यापेक्षा जास्त उष्णता देऊन आपण बुरशीचा नाश हा करू शकतो. बुरशी याच्यामध्ये काही बुरशी हा फायदेशीर आहेत, काही आणि बऱ्याचशा बुरशी ज्या आहेत त्या अपायकारक अशा सुद्धा आहेत. या ठिकाणी बुरशीची रचना किंवा त्याची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ही अपायकारक बुरशी ह्या गटामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा गट आहे तो म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरिया. ह्या अतिसूक्ष्म असतात आणि विविध आकाराचे असतात. त्याच्यामध्ये गोल असतात, नागमोडी, दंडगोल किंवा लंबगोलाकार असलेले आपल्याला दिसून येतील आणि हे मायक्रोस्कोपिक आहेत. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून त्यांना आपल्याला बघावं लागतं. सर्वसाधारणपणे वाढीच्या स्वरूपात व स्वतःभोवती आवरण करून म्हणजे स्पोर्स फॉर्मिंग बॅक्टेरिया म्हटलं जातं. ते स्वतःभोवती आवरण तयार करतात आणि सुप्त अवस्थेत जातात. अशा प्रकारचे जीवाणू जे आहेत ते नष्ट करण्यास
थोडंसं कठीण असतं. सर्वसाधारणपणे फळात असणाऱ्या आम्लामुळे किंवा रसायनांचा वापर करून व उष्णतेचा वापर करून आपल्याला जीवाणूंची वाढ ही थांबवता येते. सर्वसाधारणपणे जे दृश्य स्वरूपातील किंवा व्हेजिटेटिव्ह स्वरूपातील जे काही जीवाणू आहेत त्यांचा नाश उष्णतेने आपल्याला सहजपणे करता येतो. पण याच स्वरूपातील काही जीवाणू जे आहेत की जे स्वतःभोवती स्पोर्स तयार करतात किंवा आवरण तयार करतात, अशा जीवाणूंचा नाश करायचा असेल तर आपल्याला 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णता द्यावी लागते. इवन 140 डिग्री सेल्सिअसपर्यंत उष्णता दिली तरच सुप्त अवस्थेत असणारे जीवाणू जे आहेत त्यांचा आपल्याला नाश करता येतो. कारण हे स्पोर फॉर्मिंग किंवा स्वतःभोवती आवरण करणारे जीवाणू जे आहेत ते उष्णतारोधक असतात आणि ते उच्च तापमानात सुद्धा दाद देत नाहीत. हे जीवाणू ज्या फळांमध्ये आम्लता आहे अशा फळामध्ये मात्र वाढत नाहीत. हे जीवाणू आम्ल त्याचबरोबर आम्लधर्मीय त्याचबरोबर भाजीपाल्यासारख्या अन्नपदार्थावर वाढत असतात. सर्वसाधारणपणे यांचं नियंत्रण करणं हे गरजेचं असतं. जीवाणूंचं प्रजोत्पादन हे पेशी विभाजनाने होत असतं. सर्वसाधारणपणे 25 ते 30 डिग्रीच्या दरम्यान जर तापमान असेल तर जीवाणूंची वाढ ही मोठ्या फास्ट किंवा वेगाने होते. जीवाणूंमुळे अन्नपदार्थामध्ये विविध आम्ल तयार होतात, त्याचबरोबर विषारू वायू तयार होतात. काही वेळेला डब्यामध्ये प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यामुळे डब्यांमध्ये स्फोट घडून येतो, डबे फुटतात. त्याचबरोबर डब्यामध्ये वायू तयार होऊन दुर्गंधी येते आणि अशा वेळी डब्यातील हे जे अन्न आपण साठवलेलं आहे ते पदार्थ खाण्यास योग्य राहत नाहीत. प्रक्रिया केल्यानंतर डब्याचं योग्य प्रकारे शीतकरण केलं नाही तर खाद्यपदार्थाची जीवाणूची वाढ जी आहे ती झपाट्याने होते आणि अशा वेळी अन्नपदार्थ हे खराब झालेले आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारणपणे अन्नपदार्थ खराब करण्याची प्रक्रिया उष्णतेने सहजपणे नष्ट करता न येणाऱ्या उष्णतारोधक जीवाणूंमुळे घडून येते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये क्लोस्ट्रेडियम, त्यानंतर स्टेप्लायकोकस, साल्मोनेला हे जे आहेत ते सर्वसाधारणपणे अपायकारक जीवाणू आपल्याला सांगता येतील. त्यातल्या त्यात लॅक्टोबॅसिलस सारखे हे जीवाणू जे आहेत ते उपयुक्त जीवाणू आहेत, आपल्याला त्यांच्यापासून फायदा होतो. या ठिकाणी अपायकारक जीवाणू जे आहेत ते दाखवलेले आहेत क्लॉस्ट्रिडियम या गटामधले. हे विविध रंगी याचे 2-3 प्रकार आहेत. त्यानंतर हा लॅक्टोबॅसिलस उपयुक्त जीवाणू आहे आणि पुढचा घटक आहे तो म्हणजे ईस्ट. सर्वसाधारणपणे ईस्ट हा एकपेशीय आणि अतिसूक्ष्म अशा प्रकारचे असतात आणि जीवाणूपेक्षा यांचा आकार थोडा मोठा असतो. सर्वसाधारणपणे ईस्टची वाढ ही स्टार्च व साखर युक्त अन्नपदार्थ जे आहेत यामध्ये मध्यम तापमान आणि ओलावा असेल तर या वेळेला वेगाने झालेलं आपल्याला दिसून येते. ईस्टमुळे साखरयुक्त अन्नपदार्थामध्ये किण्वन प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन म्हणतो, आंबण्याची क्रिया जी आहे ती होऊन अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू तयार होतात. सर्वसाधारणपणे फळ आम्लामध्ये ईस्टची वाढ ही चांगली झालेली आपल्याला दिसून येते. 60% जास्त साखर असणाऱ्या तसेच जास्त व्हिनेगर व अल्कोहोल यांचे प्रमाण असणाऱ्या अन्नपदार्थ जे आहेत यामध्ये ईस्टची वाढ होत नाही. सर्वसाधारणपणे 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त उष्णता दिली आपण पदार्थाला तर ईस्ट हे नष्ट करता येऊ शकतात. पदार्थामध्ये निर्माण झालेल्या वायूमुळे डबाबंद केलेले वेगळे पदार्थ जे आहेत त्या डब्यांमध्ये त्याची दोन्ही टोकाकडची झाकणं जी आहेत ती जर फुगून आलेली असतील आणि ती बाहेरच्या बाजूने फुगे देत असतील तर त्या डब्यामध्ये ईस्टचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. तर ते त्याचं मुख्य लक्षण आहे. या ठिकाणी ईस्ट म्हणजेच कवक पेशी हे स्लाइड दाखवलेले आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे
तो म्हणजे विकरे. त्याला एन्झाईम्स आपण म्हणतो. विकरे हा घटक जो आहे हा सर्वसाधारणपणे सजीव पेशीत असणारा रासायनिक पदार्थ आहे. तो डोळ्यांनी दिसत नाही, मात्र त्याचे परिणाम आपल्याला सहजपणे दिसून येतात. विकरे जे अशा प्रकारचं एन्झाईम्स आहेत की ते स्वतःमध्ये न बदलता फळे आणि भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल घडवून आणतात. मग ते त्यामध्ये रासायनिक बदल हे मुख्यत्वे आपल्याला दिसून येतात. आता फळे झाडावर पक्व होऊन हळूहळू पिकतात किंवा फळ पिकून खाण्यायोग्य होणे, ही जी कार्य आहेत ही सगळी विकारांमार्फत होत असतात. परंतु फळे पिकण्याची क्रिया सुरू होऊन फळे सडेपर्यंत सुद्धा होणारं जे कार्य आहे ते विकारांमार्फत होत असलेलं आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारणपणे विकारांमुळे जी फळं पूर्ण पिकतात, सडतात आणि कुजतात, त्यामुळं फळं सडल्यामुळं ती खाण्यायोग्य राहत नाही. काही विकारांमुळे फळं आणि भाज्या यांना तडे जातात. त्याचबरोबर फळे आणि भाज्यामध्ये रंगबदल होतात. सर्वसाधारणपणे तडे पडलेले जे फळांचे भाग असतील त्यामध्ये रंगात बदल होतो. विकरे उष्णतेने सहजपणे नष्ट किंवा आपल्याला त्यांची क्रिया करण्याची जी शक्ती आहे ती कमी करता येते, त्यांना निष्क्रिय करता येतं. डबाबंद केलेली खाद्यपदार्थ जे आहेत सर्वसाधारणपणे किंवा संस्करण केलेल्या अन्नपदार्थातील विकर जर आपण नष्ट केली नाहीत तर त्यांची क्रिया ही सतत चालू असते, ती थांबत नाही. आणि त्यामुळं पदार्थामध्ये रंगबदल होणे हे घडून आलेलं आपल्याला दिसून येतं आणि असे पदार्थ खाण्यायोग्य राहत नाहीत. यानंतर आपण विकरांची सक्रियता ही जी आहे ती हवेशी येणारा संपर्क आणि अनुकूल तापमान या दोन घटकावर अवलंबून असतं. विकरांमध्ये प्रथिनं असतात, त्यामुळं उष्णतेने ते निष्क्रिय करता येतात. साठवणूक केलेले अन्नपदार्थ त्यांच्यात असलेल्या विकरांमुळे किंवा सूक्ष्म जंतूमुळे निर्माण झालेल्या विकरांमुळे दूषित होतात. उदाहरण द्यायचं झालं तर केळीमध्ये असलेल्या विकरांमुळे केळी पिकण्याची क्रिया घडून आलेली दिसून येते. तथापि केळी सडेपर्यंत कुजेपर्यंत सुद्धा ही क्रिया सुरूच असते. आता फळं खरचटली तर त्यावर यीस्ट वाढतं आणि विकरांची निर्मिती किंवा एन्झाईमची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. यामुळे फळांचा नाश होतो आणि फळं खराब होण्याची क्रिया घडून येते. आपण जर विचार केला तर साधारणपणे 0 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमान जे असेल तर या तापमानामध्ये विकरांची क्रिया ही सुरू असते. तर 37 डिग्री सेल्सिअस तापमान असेल त्यावेळेला मात्र विकरांचं कार्य जे आहे ते फास्ट किंवा वेगानं चाललेलं आपल्याला दिसून येईल. विकरांचं जे आहेत 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला मात्र ती निष्क्रिय करता येतात, त्यापुढे ते कार्य करू शकत नाहीत. त्यानंतर अयोग्य साठवण आणि हाताळणीमुळे होणारी फळांची नासाडी. याच्यामध्ये फळांच्या काढणीनंतर शेतावरील हाताळणी किंवा अयोग्य पॅकिंग असेल किंवा साठवणूक व्यवस्थित नसेल किंवा विक्री व्यवस्थापन जे आहे त्यांच्या दरम्यान सुद्धा फळांची नासाडी होत असते किंवा वाहतुकीची व्यवस्था चांगली नसेल तर त्यावेळी फळांची नासाडी होत असते. बऱ्याच वेळा वाहतुकीमध्ये फळे एकमेकावर घासली जातात किंवा फळांच्या ढिगाऱ्याच्या तळाशी असलेली फळांवर दबाव पडला किंवा त्यावर जास्त भार पडला, वजन पडलं तर अशी फळं मुक्कामार लागून त्यांची नासाडी झालेली आपल्याला दिसून येईल. बऱ्याच वेळा फळांची साठवण आणि वाहतूक व्यवस्था जी असते त्यावेळी अतिउष्णता निर्माण होते आणि फळं ही कोरडी होतात, सुकतात आणि त्यांचा टवटवीतपणा किंवा आकर्षकपणा हा नाहीसा झालेला आपल्याला दिसून येईल. आता फळांची साठवण योग्य तापमानात जर केली नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्याला फळांची नासाडी ही झालेली दिसून येते. आता भाजीपाला नासाडीची कारणे आपण पाहू. भाजीपाला काढल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जर हाताळणी केली, पॅकिंग व्यवस्थित नसेल किंवा त्याचा चांगल्या पॅकिंगचा अभाव असेल, वाहतुकीला लागणारा जो वेळ आहे तो जास्त असेल किंवा चुकीच्या पद्धतीने साठवणूक केलेली असेल किंवा भाजीपाला हा वितरण केलं जातं ती अयोग्य पद्धतीने जर वितरण व्यवस्था असेल तर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आपल्याला दिसून येते.
यानंतर भाजीपाल्याची नासाडी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. ते घटक आपण पाहू. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे शारीरिक संरचना. आता भाज्यांमध्ये जवळपास 80% जास्त पाणी असतं. त्याच्यामध्ये टोमॅटो, कोबी, पालक किंवा इतर काही पालेभाज्यांचा विचार केला त्याच्यामध्ये 90 ते 95% पाणी आपल्याला असलेलं दिसून येईल. यापैकी फक्त 5% पाणी जरी बाष्पीभवनाद्वारे जरी निघून गेलं तरी भाज्या काही तासात सुकायला लागतात आणि त्यांचा फ्रेशनेसपणा हा निघून जातो आणि मग भाजीपाल्यावर सुरकट्या पडतात, त्या टणक होतात, त्यांची चव किंवा ताजेपणा नाहीसा होतो आणि याचा परिणाम म्हणजे बाजारात त्यांना मागणी असत नाही, कवडीमोल बाजारभावाने त्यांना विकावं लागतं. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे प्राकृतिक कारण. यामध्ये भाज्या चिरणे किंवा फुटणे दबणे, खरचटणे या घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो आणि यामुळं भाज्यांची नासाडी होत असते. तिसरा घटक आहे तो म्हणजे जैविक बदल. तर भाजीपाला काढणी केली की त्यानंतर भाज्यामध्ये काही अंतर्गत जैविक बदल होत असतात. त्याचबरोबर रासायनिक बदलही घडून येतात आणि त्यामुळे भाज्यांची नासाडी झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे सूक्ष्म जंतू. त्याला आपण बॅक्टेरिया किंवा जीवाणू म्हणतो किंवा बुरशी आहे, यांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी जीवाणू त्याचबरोबर बुरशी यांची निर्मिती लवकर होते आणि याचा परिणाम म्हणजे भाज्यांची नासाडी ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे कमी आयुष्य. भाज्यांची काढणी केली की भाज्यामध्ये काही अंतर्गत बदल होत असतात. त्यामध्ये बाष्पीभवन क्रिया किंवा श्वसनाची क्रिया, पिकण्याची क्रिया या क्रिया अखंडपणे चालू असतात आणि या क्रियांमुळं जे विविध बदल होतात त्यामुळं भाजीपाल्याचं आयुष्य शेवटी कमी होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे भाज्या ह्या नाश पावतात. तर आता नासाडी थांबवण्यासाठी काही उपाययोजना या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. त्या उपाययोजना म्हणजे पदार्थ तयार करण्यासाठी उच्च प्रतीची फळं ही चांगल्या प्रकारची असतील ती वापरावीत. त्याचबरोबर भाज्यांची निवडसुद्धा उत्तमातल्या उत्तम भाज्या ह्या निवडाव्यात. त्या कीडमुक्त आणि निरोगी असल्या पाहिजेत. त्याचबरोबर कॅनिंग किंवा आपण ज्याला डबाबंदी म्हणतो ती करत असताना जे आपण कॅन किंवा डबे वापरतो ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत. त्यामुळं साठवण ही आपल्याला व्यवस्थित करता येईल. त्यानंतर कमी आम्लता असणारी जी फळं आहेत त्यांच्यासाठी साखरेचं द्रावण तयार करताना त्यामध्ये 0.5% सायट्रिक ॲसिड हे मिसळून घ्यावं. त्यानंतर डबे सीलबंद करत असताना आवश्यक ती हेडस्पेस किंवा त्या ठिकाणी वरची जी जागा आहे झाकणाच्या आणि पदार्थाच्या जवळची लेवलच्या मध्ये असलेली जागा त्याला हेडस्पेस म्हणतो आपण. ती हेडस्पेस ही योग्य प्रकारे ठेवावी आणि मगच डबे सीलबंद करावेत. त्यानंतर डब्यातील हवा योग्य प्रकारे काढून घ्यावी आणि डब्यातील हवा काढून घेण्याचा आणि थंड करण्यासाठी आवश्यक तेवढा अचूक कालावधी हा दिला पाहिजे किंवा अचूक कालावधीत हे काम झालं पाहिजे. त्यानंतर डबे गरम असतानाच सीलबंद करावे. सर्वसाधारणपणे डबे सीलबंद करत असताना 75 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल अशा वेळी ते सीलबंद करावेत. खूप थंड केले आणि सीलबंद केले तर अन्नपदार्थ जे साठवलेले त्यांची नासाडी होण्याची जास्त शक्यता असते. त्यानंतर सीलबंद डबे हे थंड आणि कोरड्या जागी साठवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की सीलबंद डबे थंड केल्यानंतर त्या डब्यांची चाचणी करून घ्यावी लागते आणि हे डबे जे आहेत त्यामध्ये काही यांत्रिक किंवा तांत्रिक दोष आहे का हे आपल्याला त्याची पडताळणी करावी लागते. तर सर्वसाधारण डब्यांची नमुना चाचणी करत असताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला होतो. त्यामध्ये पहिली पद्धत आहे ते म्हणजे डब्याचे बाह्यरूप तपासणे. आता डब्याचं बाह्यरूप तपासणीमध्ये काय केलं जातं तर डब्याचा फुगीरपणा चेक केला जातो. दोन्ही साईड डब्याच्या फुगीर आहेत का किंवा त्याच्यामध्ये काही आकार बदललेला आहे का डब्याचा ते बघितलं जातं. त्यानंतर डब्याचं लिकेज किंवा गळती आहे का, कुठं पाझर आलेला आहे का ते पाहिलं जातं किंवा
डब्याच्या ज्या ठिकाणी सिलिंग केलेलं आहे त्याच्या काठ जे ठिकाणी एकमेकाला जोडलेले आहेत अशा ठिकाणी डबे गंजलेले आहेत का तेही चेक केलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे डब्यामध्ये असलेला दाब आणि पोकळी. सर्वसाधारणपणे निर्वातीकरण केलेलं असतं डब्यामध्ये. अशा वेळेत त्यामध्ये योग्य दाब असला पाहिजे आणि प्रॉडक्ट व्यवस्थित साठवलेला असला पाहिजे. पोकळी व्यवस्थित निर्माण झाली पाहिजे, तर तेही चेक केलं जातं. त्यानंतर डबा उघडून चाचणी करणं. तर काही वेळेला याच्यामध्ये सीलबंद डबा जो आहे तो उघडला जातो आणि त्याच्यामध्ये चाचणी केली जाते. तर त्यामध्ये डब्यातील पदार्थ व त्याचं स्वरूप तपासलं जातं किंवा पदार्थाचा रंग बदल झाला आहे की नाही तेही पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठवलेला पदार्थ हा खाण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याचीही तपासणी केली जाते. तर आपण या टॉपिकमध्ये सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे घटक आहेत ते पाहिलेले आहेत.